अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणादरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट, 3 पोलीस कर्मचारी जखमी, सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह। अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयामध्ये प्रशिक्षणादरम्यान एक गंभीर दुर्घटना घडली। प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना स्मोक ग्रेनेड विषयी माहिती देत असताना प्रशिक्षकाच्या हातातील स्मोक ग्रेनेडचा अचानक स्फोट झाला। या घटनेत 3 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस मुख्यालयामध्ये नियमित प्रशिक्षण सुरू असताना स्मोक ग्रेनेडच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येत होते। यावेळी अचानक ग्रेनेडचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। स्फोटाचा आवाज ऐकून घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। घटनेनंतर जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी जवळीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सुदैवाने जखमी कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं। आवश्यक वैद्यकीय उपचारानंतर त्यांच्यावर डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे। दरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट नेमका कशाने झाला याबाबत पोलीस प्रशासनाने चौकशी सुरू केली। तांत्रिक बिघाड, उपकरणातील दोष अथवा हाताळणी दरम्यान झालेली चूक यापैकी कोणत्या कारणाने ही दुर्घटना घडली याचा तपास केला जातोय। या घटनेनं पोलीस प्रशिक्षणादरम्यान वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या सुरक्षिततेबाबत तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले। घटनेची सखोल चौकशी सुरू असून चौकशी अहवालानंतर नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। कसं होतं की आमच्या दरवेळची जी प्रॅक्टिस चालते ग्राउंडला मॉब डिस्पोजलची, जमा विसर्जन जे आम्ही दरवेळेस घेत असतो, आमचा सरावच असतो तो। आता बकरीद निमित्ताने आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये तो सराव घेत होतो। इतर ठिकाणी पण सगळ्या ठिकाणी जमाव झाल्या, विसर्जनचा प्रॅक्टिस झाली आमची। आज RCP 1 आणि 2 QRT यांचा संयुक्तरित्या आम्ही सराव घेतला। सराव घेत असताना प्रत्येक स्टेपला आम्ही त्यांना कसं पुढची कारवाई काय असं करत असताना गॅस सेक्शनचा जे वापर असतो त्या कारवाईपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना दाखवत होतं की गॅस जे आमचा प्लास्टिकचा एक सेल असतो, ग्रेनेड असतो, तो सेल आणि ग्रेनेड कसं फोडायचं हे प्रात्यक्षिक दाखवत असताना संबंधित जवानाकडनं पिन काढली गेली आणि ते लिव्हर पट्टी चुकून त्याच्या हाताकडनं सुटली, जेणेकरून लिव्हर पट्टी सुटल्यावर तो ब्लास्ट होतो, फेकल्यानंतर थ्रो केल्यानंतर तो ब्लास्ट होतो आणि चुकून त्याच्याकडनं सुटली आणि ते त्याच्या हातात ब्लास्ट झाला।